हां, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण त्रिकोण या प्रकरणात एक त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या बघत आहोत. दोन कसोटे झालेले आहेत, बाकोबा आणि कोबाको. ह्या दोन गृहीतकांचा आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरची उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. त्याच्यानंतर तिसरं गृहीतक जे आहे ते कोकोबा गृहीतक. ॲक्च्युली कोकोबा गृहीतक दोन कोण सलग आहेत आणि नंतर बाजू आहे. सलग दोन कोण आणि त्याच्यानंतर पुढे बाजू, याच्यावर आधारित एक गृहीतक आहे. याची सुद्धा आपण इतकी माहिती दिली असेल, दोन कोण सलग आणि एक बाजू. ह्या दोन कोणांच्या दरम्यान असलेली किंवा समावेश झालेली बाजू न देता राहिलेल्या दोन बाजूपैकी कोणती बाजू दिली तर आपल्याला त्रिकोणाची रचना करता येते. प्रॅक्टिकली सुद्धा आपण हे करू शकतो. आता इथं या ठिकाणी बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. जर दोन कोण दिले असतील तर त्या दोन कोणाचा उपयोग आणि 180 बेरीज, तिघांची बेरीज 180, याचा उपयोग करून आपण तिसरा कोण काढू शकतो आणि त्याच्यावर आपण हे प्रॅक्टिकली सुद्धा सिद्ध करू शकतो. म्हणजे ही रचना आपण करू शकतो. त्यामुळे ही सुद्धा गृहीतक आहे आणि याचाही तुम्हाला काही ठिकाणी उपयोग करता येत असेल तर करू शकता. त्याची व्याख्या अशी आहे, जर एका त्रिकोणातील किती कोण? दोन कोण. एका त्रिकोणातील दोन कोण व एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत दोन कोण. हे पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण घेतले, त्याच्याशी संगती असलेले दोन कोण आणि त्याच्यानंतर पुढील एक बाजू, एक कशी संगत बाजू समान असेल तर, नाही तर नाही, तर ते दोन त्रिकोण काय असतात? कोकोबा गृहीतकानुसार एकरूप असतात. आता आकृतीत बघायचं, दोन त्रिकोण काढलेले आहेत आपण. पहिल्या त्रिकोणाला नाव दिलं आहे ABC, दुसऱ्या त्रिकोणाला नाव दिलं PQR. याच्यामध्ये आपण खुणा करताना समजा अशी परिस्थिती असेल, कोण B याच्याशी समान कोण Q असेल. संगती बघा, B ची संगती Q शी केलेली आहे. नंतर कोण C ची संगती कोणाशी असेल? कोण R शी असेल. आपण गृहीतक कोणतं बघतो? कोकोबा. हे को झालं, इकडे को झालं, किंवा या बाजून वाचला तर को नंतर को येणार. नंतर आता जर डावीकडनं उजवीकडे बघितला तर कोकोबा म्हणजे काय होणार? AC शी एकरूप काय, कोणती बाजू असली पाहिजे? PR. कोकोबा. किंवा ह्या बाजूने गेला तर कोकोबा म्हणजे AB शी एकरूप काय? PQ. ही जोडी किंवा दुसरी जोडी यापैकी असली पाहिजे. तर मध्ये जर बाजू दिला तर काय होईल? कोबाको गृहीतक आपल्याला झालेलंच आहे. ती कसोटी आहे, गृहीतक झालेलं आहे. आता या ठिकाणी कोकोबामध्ये दोन कोणाच्या पुढची बाजू, मग या ठिकाणी आकृतीत AC ला कोणती असणार? PR. हे एकरूप दिलं तर हे होऊ शकते. मग आता प्रॅक्टिकली रचना कशी करता येईल? समजा एक उदाहरण आपण तयार करूया. समजा इथं माप घेतलं 40 आणि इथं 60 घेतलं. तुम्ही दोन त्रिकोण काढायचे ते एकरूप. प्रॅक्टिकली बघूया आपण काय करू शकतो. 40 आणि 60, तिसरा कोण दिलेला नाही, तिसरा कोण तुम्ही काढून घेऊ शकता. तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. 40 आणि 60 किती होतात? 100. 100 आणि किती कमी पडतात 180ला? 100. 180तून 100 गेले, किती राहिले? 80. म्हणजे आपल्याला हा तिसरा जो कोण आहे तो त्रिकोणाच्या गुणधर्मावरून आपण एक कोण राहिलेला कोण काढू शकतो. त्याप्रमाणे इथं हा 40 असेल तर इथंही 40 असणार, कारण कोकोबामध्ये हे दोन जोड्या दिलेल्या आहेत कोणाच्या. हा 40 आणि हा 60 असेल, मग इथंही त्याप्रमाणे इथं किती येणार? 80. प्रॅक्टिकली समजा ACची लांबी समजा 5 सेंटीमीटर दिली असेल किंवा काही X सेंटीमीटर समजा, आपण कोणतंही माप दिलं असेल 5 सेंटीमीटर, तर तुम्ही प्रॅक्टिकली रचना जर करताना काय करायला पाहिजे? पहिला BC काढू शकता का? नाही. किंवा QR काढू शकता का? नाही. तर कोणती बाजू? AC पहिला काढायला लागणार. पहिला AC मोजून काढायला लागणार, मोजपट्टीच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर काढायला लागणार. नंतर C शिरोबिंदू कोण मापकाच्या सहाय्याने किती अंशाचा कोण काढू शकता? 60 अंशाचा. तर दुसरा अंतबिंदू आहे रेषाखंडाचा, बाजूचा अंतबिंदू A आहे, त्या ठिकाणी कोण मापक ठेवून 80 अंशाचा कोण काढू शकता. आणि ते दोन्ही किरण जे आहेत ते एका ठिकाणी छेदतील, त्या ठिकाणी आपल्याला B बिंदू मिळू शकतो. त्यामुळे हे प्रॅक्टिकली सुद्धा आपण हे करू शकतो, सिद्ध करू शकतो किंवा समजावून घेऊ शकतो. त्यामुळे हे कोकोबा गृहीतक सुद्धा आहे. काही वेळेला तुम्हाला गणितामध्ये अशी काय अडचण आली, कोकोबा गृहीतक तुम्ही करू शकता. याच्यानंतर आपण बघूया समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय बघूया. हे त्रिकोण एकरूपतेच्या गृहीतकावर आधारित समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय जो आहे तो आपण इथं समजावून घ्यायचा आहे, कारण त्याचाही आपल्याला उपयोग भूमितीचा अभ्यास करताना वरचेवर होणार आहे. त्यामुळे ते समजावून घेणं गरजेचं आहे. हा समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय बघा. एका समद्विभुज त्रिकोणामध्ये समान बाजू समोरील कोण समान असतात. प्रमेय
हा पाठांतराचा आहे, इम्पॉर्टंट आहे. एका समद्विभुज त्रिकोणामध्ये समान बाजूसमोरील कोन समान असतात. हे सिद्ध करा. असं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. काय दिले बघा, तर एका समद्विभुज त्रिकोणामध्ये समान बाजूसमोरील कोन समान असतात. आता त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत, बाजूवर्ण 3 आणि कोणावर्ण 3. त्यापैकी हा एक प्रकार आहे, बाजूवर्ण आहे. सम म्हणजे काय, समान. द्वि म्हणजे किती, 2. भुज म्हणजे काय, बाजू. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू काय असतात, समान असतात, त्याला काय म्हणतात, समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तर त्याच्या 2 बाजू ज्या समान आहेत, त्याच्या बाजू समोरचे जे कोण आहेत ते समान दाखवायचे, सिद्ध करून दाखवायचे. त्याच्याकरता आपण आकृती काढायची आहे. तर या व्याख्या आहे, परीक्षेला असं सिद्ध करावं पडतंय. तर याच्यामध्ये आकृतीत जी माहिती दिली किंवा ही व्याख्या दिली, त्या व्याख्येतला सुरुवातीचा भाग हा ग्रहित असतो आणि या वाक्याचा शेवटचा भाग हा साध्यमध्ये येतो. तर आकृतीत काय काय लागणार आहे ते ह्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. म्हणजे एक त्रिकोण काढायला पाहिजे, तो कोणत्या प्रकारचा असला पाहिजे, समद्विभुज त्रिकोण काढला पाहिजे. मग त्याप्रमाणे आपण आकृती काढूया. माहितीप्रमाणे दोन बाजू समान असलेला त्रिकोण आपण काढूया. हा काय मोजून काढायचा नसतो, प्रमेयमध्ये कोणतंही मोजमाप काढून हे करायचं नसतं, समजावून हे मानायचं असतंय. 2 बाजू समान आहेत हे मानायचं आहे. ॲक्च्युली मोजून काढायची गरज नाही, ही काय रचना नव्हे. तर याला नाव आपण देऊया, पुस्तकाप्रमाणे नाव देऊया. त्या त्रिकोणात ABC नाव दिलेलं आहे. तुम्ही पाठ करताना याची नावं बदलून तुम्ही लिखाण करू शकता आणि पाठांतर किंवा समजावून घेऊ शकता. याच्यात कोणत्या 2 बाजू समान दिसतात, निरीक्षणा करते बघा. AB शी समान कोणती आहे, AC. हे असं समजा आपण मानलं आहे, सम म्हणजे समान, 2 बाजू समान आहेत, असा आहे त्रिकोण. तर याच्यामध्ये आता गृहीतक लिहूया. गृहीत काय येणार, एका त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे, समद्विभुज. आपण आकृतीत कोणतं त्रिकोण काढले त्याला काहीतरी नाव आहे, ABC PQR काय लिहिलेलं असेल, इथं आकृतीत कोणती नावं दिलं असेल त्यानुसार इथं लिखाण करायचं असतं. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण असून आता 2 बाजू कोणत्या आहेत, 3 पैकी 2 बाजू समान आहेत. मग कोणत्या ॲक्च्युली आपण आकृतीत काढलेले आहेत, त्या खुणा केलेल्या आहेत, ते इथं लिहायचं असून कोणती, AB ला समान कोणती आहे, AC आहे. किंवा असंही लिहिलं चालतं, फक्त त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC एवढं लिहिलं तरी 2 बाजू समान असल्या तर त्याला काय नाव येणार, समद्विभुज त्रिकोण आहे, असंही लिहिलं तर चालतं. याच्यानंतर साध्य काय करायचं आहे, तर असा समद्विभुज त्रिकोण असेल तर समान बाजू आपल्याला इथं आकृतीत दाखवलेत, गृहीतमध्ये लिहिलेलं आहे. त्या समान बाजूच्या समोरचे कोण, आता या ठिकाणी बघा AC ही बाजू आपण खूण केली आणि AB ह्या समान आहेत. तर या बाजूच्या समोरचा कोण म्हणजे कोणता होतोय, या बाजूच्या समोरचा कोण कोणता, कोण B. कोण B शी समान काय, या बाजूच्या समान हे आहे, त्या बाजूच्या समोरचा कोण कोणता होतो, C. हे काय होतात, समान आहे. कोण B आणि कोण C समान आहे हे आपल्याला इथं सिद्ध करावं लागणार आहे. त्याच्याकरता आपण इथं आतापर्यंत आपण शिकलेलं ज्ञान जे आहे किंवा गृहीतकं आहेत त्या गृहीतकांचा आपण इथं वापर करायचा आहे. कोणती आपण गृहीतकं झालेली आहेत, पहिली कोणती, बाकोबा झालेली आहे आणि दुसरी कोबाको झालेली आहे आणि नंतर कोकोबा, या 3 गृहीतकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचा इथं उपयोग करून आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, सिद्धता लिहायची आहे. त्याच्याकरता आपल्याला इथं थोडीशी रचना करायला लागेल, कारण यात एका त्रिकोणाचे
त्रिकोणीकरण करायला लागणार, 2 त्रिकोण तयार करायचं आहे. तर 2 त्रिकोण करण्यासाठी तुम्ही शक्यता या ठिकाणी या 2 बाजू, ही बाजू जी आहे ती एका त्रिकोणाची असेल, दुसरी AC बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाची होईल. अशा प्रकारे रचना करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोन A जो आहे त्याचा एक कोन दुभाजक काढूया आपण. इथं कोन A चा कोन दुभाजक काढूया. कोन A, समजा हा कोन काही माप असेल त्याचे समान 2 भाग होतात. कुणामुळे, ह्या A मधून काढलेल्या किरणामुळे. तो AD हा किरण जो आहे तो BC ला कुठे छेदतो, D मध्ये छेदतो. ह्या बिंदूला आपण एक नाव दिलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला लिखाण करणं सोयीचं जातं. रचना इथं लिहायला पाहिजे. रचना म्हणजे आपल्याला साध्य करण्यासाठी लागणारी मदतीसाठी आपण एखादा रेषाखंड किंवा काही या आकृतीत थोडाफार बदल करतो आणि तो बदल इथं दाखवतो आकृतीत. त्याचं वर्णन म्हणजे काय म्हणतात त्याला, रचना. तर रचना काय, कोन A चा दुभाजक AD किंवा कोन A चा दुभाजक बाजू BC ला कोन A चा दुभाजक जो काढला आहे तो बाजू BC ला कुठे छेदतो, D मध्ये छेदतो. बाजू BC ला D बिंदूत छेदतो. आता आपण हे लिखाण करलं, हे रचनेचं लिखाण, हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. एकूण तो अर्थ तिथं आला पाहिजे त्या वाक्यात, असंच पाहिजे असं काय नाही आहे. थोडंसं बदल केला जातो. AD हा कोन दुभाजक काढला, तो बाजू BC ला D मध्ये छेदतो असं लिहिला तरी चालेल, पण याचा उल्लेख केला पाहिजे कोन दुभाजक आपण हा रचनेत केलेला आहे. सिद्धता बघा याची, सिद्धता म्हणजे आपल्याला सोयीसाठी आपण ही रचना केलेली आहे त्याचा उपयोग. आता 2 त्रिकोण आपल्याला उपलब्ध आहेत. तर पहिल्या त्रिकोणाचं नाव, या दुभाजकामुळे ह्या त्रिकोणाचे विभाजन झाले, 2 त्रिकोणाचे विभाजन झाले. पहिला त्रिकोण कोणता, ABD, आणि दुसरा कोणता आहे ACD. हे 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. मग आता एकरूप दाखवताना तुम्हाला गृहीतक आहेत. या दोन्ही त्रिकोण एकरूप झाले की आपोआप काय होते, हे दोन्ही कोन C आणि कोन B काय होणार, एकमेकावर हे होणार, तंतोतंत जुळतील आणि त्याप्रमाणे आपल्याला साध्य मिळवता येईल. त्याच्यासाठी आपण लिखाण करूया. सिद्धतेमध्ये 2 त्रिकोण कोणते आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABD, त्रिकोण ABD व त्रिकोण ACD. या 2 त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण केलं, अर्थात पक्षात म्हणजे या गृहीतकात दिलेल्या गोष्टी आपण खुणा केलेल्या आहेत आणि रचनेच्या सुद्धा आपण खुणा केलेल्या आहेत. त्याचा आपण इथं 3 घटक कोणते आहेत ते शोधून बघूया, मिळतात का. तर पहिल्या या त्रिकोणाची कोणती बाजू, AB. ABDची बाजू कोणती आहे, AB. याच्याशी समान, ABशी समान या त्रिकोणात कोणती आहे, AC. कारण काय, कारण दिलेली गोष्ट आहे, कारण समद्विभुज मूळ त्रिकोण जो आहे तो समद्विभुज आहे, त्याच्या 2 बाजू समान आहेत, हे गृहीतमध्ये दिलेलं आहे. दुसरा गोष्ट म्हणजे रचना इथं येते. रचनेमध्ये काय केलं बघा, कोन दुभाजक म्हणजे दोन्ही कोण काय होतात, समान. या कोणाचं नाव काय, कोन 3 अक्षर लिहायला पाहिजे. इथं कोन B म्हटला तर चालतो 1 अक्षरी, पण इथं कोन A म्हटलं तर इथं ॲक्च्युली A शिरोबिंदूपाशी किती कोण आहेत, 3 कोण आहेत, 1 2 आणि दोन्ही मिळून 1 3. त्यामुळे इथं 3 अक्षरी नाव लिहिलंच पाहिजेत, 1 अक्षरी इथं चालणार नाही. कोन BAD म्हणजे अचूकता येते तिथं, कोन BAD शी समान, कोन BAD शी समान कोणता आहे, कोन CAD. कारण काय म्हणायचं, रचना पुरेच आहे, कारण रचनेत आपण पूर्ण त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. कोन A चा कोन दुभाजक काढलेलं आहे, दुभाजक म्हणजेच कोन दुभाजक काढलेलं आहे, म्हणजे समान 2 भाग होतात. हे रचनेत स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे इथं जास्त गर्दी करण्यात काय अर्थ नाही, फक्त रचना म्हटलं चालेल. तिसरा घटक कोणता बघा, याच्यात दोन्ही त्रिकोणांचा आहे सामायिक हे आहे, घटक आहे सामायिक. एक बाजू ही दोन्ही त्रिकोणांची आहे, कोणती असेल, AD ही बाजू आहे या त्रिकोणाची आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची सुद्धा आहे. म्हणजे AD शी एकरूप या त्रिकोणाची बाजू AD शी एकरूप या त्रिकोणात सुद्धा AD असेल. AD बरोबर AD. म्हणजे हा तिसरा घटक आपण ओळखला, कारण सामायिक आहे. सामायिक बाजू म्हटलं चालेल किंवा फक्त सामायिक म्हटलं चालेल.
याच्यावर ना बघा आता गृहीतक कोणतं लागतंय आणि म्हणून ह्या 3 घटकांवर 1 2 3 1 2 3 ह्या त्रिकोणाचे घटक इकडे आहेत, उजव्या बाजूला दुसऱ्या ACDचे घटक लिहिलेत. याच्यावर आपल्याला हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. म्हणून त्रिकोण ABD शी एकरूप त्रिकोण ACD. गृहीतक कोणतं लागलं त्याच्यासाठी आपण आकृतीत जाऊया आणि आकृतीत निरीक्षण करूया. घटक बघा, जास्त गर्दी या बाजूला आहे, इकडं नाही आहे, या बाजूला नाही आहे. तर इथं घटकांची इथं गर्दी जास्त आहे, त्या बाजूला बघूया. ही काय होते, घटक कोणता, बाजूचा झाला. नंतर काय लागला, सलग कोण आहे आणि ही बाजू आहे. म्हणजे ही बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा. तसं इकडे बघा किंवा उलटं बातला चालतंय, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू किंवा बाजू कोण बाजू. म्हणजे बाकोबा एक गृहीतक लागतंय. इथं लिहायचं साईडला बाकोबा गृहीतक. ह्या गोष्टी सगळ्या लिहिल्यात पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला कारण असते भूमितीत. ते कारण लिहिला, योग्य कारण असेल तर ते बरोबर असते आणि मार्क दिले जातात. प्रत्येकाला याला मार्क आहेत. गृहीतकाचं नाव इथं एकरूपतेसाठी कोणतं आपण आहे त्याला सुद्धा अर्धा मार्क असतो. इथे गृहीतक लिहिलं पाहिजे. फक्त इकडं आकडेमोड लिहून चालणार नाही. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप. मग दोन्ही त्रिकोण एकरूप राहिले तर संगत कोण एकरूप होणार, राहिलेले संगत कोण, कोण बीशी संगती कोणाशी होणार. समजा इथून घडी घातला अशी, हा सममिती असेल. सममिती म्हणजे एडी हा सममिती, याचे दोन भाग, हे दोन्ही भाग सममितीतून घडी घातला. कोण सी आणि कोण बी एकमेकाला एकरूप होतात आणि म्हणून राहिलेले संगत कोण एकरूप. कारण त्रिकोण एकरूप असतील तर राहिलेले संगत कोण सुद्धा एकरूप असतात. आता कोणाच्या बाबतीत विचार केला तर कोण बीचा जोडीदार कोणता असेल, कोण सी. आणि हे काय झालं, साध्य सिद्ध. अशा रीतीने आपण जेव्हा एखाद्या त्रिकोणात 2 बाजू समान असतील तर त्या समान बाजूच्या समोरचे कोण काय असतात, समान असतात. काही वेळेला अशी आडवी आकृती काढलेली असेल तेही बघूया आपण. कारण प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारची आकृती काढतील, उभी आडवी कशी काढतील ते समजावून घेतलं पाहिजे. समजा असं असेल इथं आणि हे दिलं तर काय असणार, या बाजूच्या समोरचा कोण हा असेल, या बाजूच्या समोरचा कोण इथं असेल. ही आकृती तुम्ही कागद प्रश्नपत्रिका फिरून बघू शकता किंवा असंच बघितलं, अशीच आकृती असं काय नाही, आडवी आकृती काढली तरी तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. याचा व्यत्यास काय होईल, आता व्यत्यास म्हणजेच ह्या वाक्याचा किंवा या प्रमेयाचा अर्थ न बदलता वाक्याची काय करायचं, वाक्य अदलाबदल करायचा. इथं गृहीत आणि साध्य यांची काय होणार, अदलाबदल. जर एखाद्या त्रिकोणात 2 कोण समान असतील, किती कोण, 2 कोण समान असतील तर त्या समान कोणाच्या समोरील बाजू काय असतात, समान असतात. म्हणजे उलट अर्थ तोच आहे तर त्याचे व्यत्यास प्रमेय म्हणतात, त्याला व्यत्यास प्रमेय. म्हणजे हा प्रमेय महत्त्वाचा आहे आणि त्याचाच उपप्रमेय म्हटलं चालतं, व्यत्यास प्रमेय. हा परीक्षेला पडत नाही पण याच्यावर गणित पडतात. काही वेळेला तुम्हाला अशी हे देतील, 2 कोण, हा कोण एक असेल माप आणि हा कोण समान असेल तर कोणत्या समान असेल, याच्या समोरचे कोण येणार उलटी किंवा या कोणासमोरील बाजू येणार, ही जोडी समान होते. जर कोण समान असेल तर बाजू समान असतात, बाजू समान असेल तर कोण समान असतात, समोरासमोरचे. हे आपल्याला इथं गणितामध्ये वापर करून गणित सोडवू शकतो. त्याची व्याख्या बघूया. अर्थ तोच घ्यायचा आहे. वाक्य समोर आहे तुमचं मुख्य प्रमेयाचं. जर एखाद्या त्रिकोणात, पहिला समद्विभुज त्रिकोण म्हणायचं नाही कारण ह्याच्यात 2 बाजूचा उल्लेख होणारच, ते आपल्याला साध्य करायचं आहे. एखाद्या त्रिकोणात 2 कोण समान असतील तर, जर एखाद्या त्रिकोणात 2 कोण समान असतील तर त्या 2 कोणासमोरील, तर त्या 2 कोणासमोरील समोरील बाजू कशा असतात, समानच असतात. हे उलट ह्या वाक्याचा अर्थ, जर एखाद्या त्रिकोणात 2 कोण समान असतील तर त्या समान कोणाच्या समोरच्या बाजू समान असतात. म्हणजे 2 बाजू समान झाल्या तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे, समद्विभुज त्रिकोण. हे आपोआप आलाच. तर अशा प्रकारे इथं समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय हा महत्त्वाचा आहे. आता याच्यावर आपण उदाहरण बघूया.
समद्विबाहू त्रिकोणाच्या प्रमेयावर आधारित उदाहरणं. मग प्रमेय असेल किंवा व्यत्यास प्रमेय, परिस्थिती बघून आपण ठरवायचं आहे आणि प्रश्नात विचारलेल्या भागाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघूया आपण. प्रश्न बघूया. 5.2 स्वाध्याय 5.2 त्यातलं गणित बघा. आकृती दिलेली नाही. समद्विभुज त्रिकोण एबीसी मध्ये समद्विभुज त्रिकोण एबीसी मध्ये कोणत्या समान दिलेलं आहे? ए बी बरोबर ए सी हे दिलेलं आहे. ए बी बरोबर ए सी आहे. आणखीन काय? कोन बी आणि कोन सी, कोन बी व कोन सी चे कोन दुभाजक, कोन बी व कोन सी चे कोन दुभाजक परस्परांना ओ बिंदूत छेदतात, ओ बिंदूत छेदतात. तर सिद्ध करा. तर सिद्ध करा म्हणजे प्रश्न इथं आहे की माहिती झाली प्रश्नाची आणि इथं प्रश्न आहे. तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचं आहे? पहिला ओ बी बरोबर ओ सी, ओ बी बरोबर ओ सी हा पहिला प्रश्न आला. दुसरा उपप्रश्न आहे कोन ए चा एओ हा दुभाजक आहे, एओ हा दुभाजक आहे. असे दोन प्रश्न आहेत. आकृती इथं दिलेली नाही. तर आपण आकृती काढायची आहे. काय काय काढायला पाहिजे? आकृतीत समद्विभुज त्रिकोण काढायला पाहिजे. त्याच्या दोन बाजू समान आहेत, कोणत्या ती जोडी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण आकृतीत रचना करूया. हां, त्रिकोण काढला. त्याला नाव काय द्यायचं आहे? पी क्यू आर देऊन चालणार नाही. प्रश्नात दिलेलं आहे ते द्यायचं. ए बी सी त्याच्या दोन बाजू ए बी आणि ए सी समान आहेत. पहिला आपण दोन बाजूवर खुणा करूया. दोन्ही बाजूमध्ये कॉमन बिंदू कोणता आहे? ए म्हणजे वरती कॉमन येणार छेदबिंदू आणि इकडं काय येईल नाव? ए बी आणि इकडं बाजूला शिरोबिंदूला नाव काय येणार? सी. ए बी बरोबर ए सी, ए कॉमन आहे, हा छेदबिंदू असेल बाजूंचा. तर अशा रीतीने कोन बी व कोन सीचे कोन दुभाजक. आता कोन बीचा कोन दुभाजक काढायचा आहे. हा जर कोण आहे त्याचे समान दोन भाग करणारा याच्या आंतरभागातून जाणारा किरण काढायचा आपल्याला. हा काढला. इथं आपण खुणा केल्या पाहिजे. याचा अर्थ काय? दोन्ही खुणा समान आहेत म्हणजे हा कोण आणि इथं कोण हा समान आहे. हे झालं. दुसरा कोन सीचा सुद्धा कोन दुभाजक काढायचा आपल्याला. कोन सीचा कोन दुभाजक काढूया. तो वेगळ्या खुणा करूया. हा कोन दुभाजक असल्यामुळे इथं जे कोणाचे दोन विभाजन झाले तर प्रत्येक जो भाग आहे तो समान मापाचा असेल दोन्ही. आणि या दोघांचा छेदबिंदू कोणता असेल? ओ. इथं दिलेलं आहे बघा. परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात? ओ मध्ये छेदतात. तर याच्यावरनं ओ बी बरोबर ओ सी आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओ बी इथं आहे आणि ओ सी इथं आहे, हे समान दाखवायचं. त्याच्याकरता काय करता येईल बघा. ओ बी आणि ओ सी समान दाखवायचं आहे. बघा, विचार करा. हा समद्विभुज त्रिकोण दिलेला आहे, त्याचा विचार करावा लागणार. त्रिकोण एबीसी मध्ये दिलेली माहिती लिहूया. ए बी बरोबर ए सी दिले आहे. त्याच्या बाजू समान कोणत्या? ए बी बरोबर ए सी दिलेलं आहे. मग ए बी बरोबर ए सी समान असेल तर पायालगतचे कोण काय असणार? समान असेल. आणि म्हणून कोन बी बरोबर कोन सी काय म्हणायचं? समद्विभुज
त्रिकोणाचा प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. आता पुढे काय लिहिलं आहे, कोन बी चा दुभाजक काढलाय. दुभाजक म्हणजे काय, दोन्ही कोण समान येणार. आता कोन बी चा, कोन बी व कोन सी, थोडक्यात लिहा, कोन बी व कोन सी चे कोन दुभाजक ओ मध्ये काय करतात, छेदतात. आणि म्हणून हे दोन्ही कोन समान आहेत आणि त्याच्या अर्धे अर्धे हे कसे असतील, पूर्ण माप जे आहेत हे दोन्ही कोन समान, त्याचे निम्मे निम्मे ते सुद्धा कशाचा समान, छेदतात. म्हणून कोन ओबीसी बरोबर कोन, हा कोन ओबीसीशी समान काय असेल, कोन इथं समान खुणा केलेला चालतं या गणितामध्ये, कारण हे दोन्ही कोन समान आहेत, त्याचे निम्मे निम्मे घेतले तेही समान होणार, म्हणजे समानच खुणा केलेलं बरं आहे. कोन ओबीसीशी समान कोणता होणार, कोन ओसीबी, कोन ओसीबी. त्याच्यानंतर बघा ह्याला नंबर 1 करा. आता त्रिकोण आपण ओबीसी मध्ये जाऊया आणि म्हणून किंवा यावरून म्हणा, यावरून त्रिकोण ओबीसीचे पायालगतचे कोन समान आहेत. मग दोन कोन समान असतील तर हा प्रकार काय होणार, व्यत्यास प्रमेयानुसार काय होणार, समद्विभुज त्रिकोण. आणि म्हणून त्रिकोण ओबीसी हा समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यास म्हणजे उलट, व्यत्यास प्रमेयानुसार हे जे दोन कोन समान आहेत ह्या दोन कोणाच्या समोरच्या बाजू काय होतात, समान. ओबी बरोबर ओसी, ओबी बरोबर ओसी, हे आपल्याला पहिलं साध्य मिळते. आता याच्यामध्ये पुढची जी सिद्धता आहे, कोन ए हा कोन एओचा कोन दुभाजक आहे, कोन ए चा एओ हा दुभाजक आहे, सिद्ध करायचा आहे. सिद्धता तसेच इथं लिहूया पुढे, त्रिकोण एबीओ एबीओ व एसीओ व त्रिकोण एसीओ मध्ये बघूया आपण 3 घटक शोधायचे आहेत. पहिला घटक आपल्याला गृहीतमध्ये दिलेला आहे किंवा सुरुवातीला दिलं आहे, ए बी बरोबर या त्रिकोणाची ए बी बाजू आणि या दुसऱ्या त्रिकोणाची ए सी बाजू हे समान दिलेलंच आहे, दिले आहे. दुसरा घटक आपण बघायचा आहे, कोन वरती लिहिलेला आहे पण कोन दुभाजक, कोन ए बी ओ बरोबर कोन ए सी ओ. कारण कोन दुभाजकामुळे हे दोन्ही कोन समान आहेत, त्याचे दुभाजक म्हणजे हे जोडी सुद्धा नेहमी नेहमी समान असतील. तिसरा घटक आपण इथं घेतलेला आहे ए करून आपण त्याला इथं बोलवून येऊ शकता, ओबी बरोबर ओसी. याच्यावर कसोटी कोणती लागते बघा, गृहीतक ही बाजू घेतलेली आहे, नंतर कोन घेतला आहे आणि ही बाजू, म्हणजे दोन बाजू घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये समावेश झालेला कोन म्हणजे कोणता, बाकोबा गृहीतक. आणि म्हणून त्रिकोण ए बी ओ शी एकरूप त्रिकोण ए सी ओ, गृहीतक कोणता, बाकोबा, बाकोबा गृहीतक. बाकोबा गृहीतकानुसार हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप. मग एकरूप झाले तर आपोआप इथं संगत कोणाची जोडी काय होते, समान होते आणि त्याच्यामुळे कोन ए चा एओ हा काय होतो, दुभाजक. आणि म्हणून कोन बी ए ओ शी समान, बी ए ओ शी समान कोणता होतो, सी ए ओ, कोन सी ए ओ. आणि म्हणून कोन ए चा एओ हा कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे. अशाप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो. लक्षात आलं का. याच्यानंतर दुसरा प्रश्न घेऊया आपण, हा घ्या. त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये ए बी व ए सी वर
ए बी व ए सीवर काढलेल्या शिरोलंब काढलेले शिरोलंब अनुक्रमे CF व B समान आहेत तर सिद्ध करा पहिला प्रश्न आहे त्रिकोण AB एकरूप त्रिकोण ACF आणि दुसरा प्रश्न आहे AB व AC AB बरोबर AC म्हणजेच त्रिकोण ABC हा समद्विभुज आहे. हे दाखवायचं. तर आता याच्यात लागणारी आकृती बघा. त्रिकोण ABC मध्ये AB व AC वर काढलेले शिरोलंब अनुक्रमे C व F मध्ये अनुक्रमे CF व B समान आहेत असं दिलेलं आहे. त्यानुसार आकृती काढूया. हा त्रिकोण काढला, त्याला नावं देऊया. ABC दिलेले आहेत त्याप्रमाणे AB व AC AB आणि AC वर आपल्याला शिरोलंब काढायचं. शिरोलंब याचा अर्थ काय? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, त्यापैकी कोणताही शिरोबिंदू घेतला आणि त्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर आपण काय करायचं? लंब काढला तर त्याला शिरोलंब म्हणतात. आता इथं AB वर C बिंदूतून आपण एक शिरोलंब काढला बघा. इथं दुसरा या ठिकाणी आपल्याला AC वर शिरोलंब काढायचा आहे. B बिंदूतून B बिंदूच्या समोरची बाजू AC आहे, त्याच्यावर आपण शिरोलंब काढायचा आहे. आणि त्या नावं द्यायचं आहे E आणि F किंवा CF आणि B. बघा इथं CF आणि B हे शिरोलंब आहेत. हे दोन्ही कसे आहेत? समान आहेत. हे दोन्ही रेषाखंड समान असतील तर पहिला प्रश्न आहे ABE कुठे आहे? बघा आकृतीत हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण ABE हा याचे समान त्रिकोण ACF दाखवायचा आहे. त्याच्याकरता काय मिळते बघा, एक जोडी म्हणजे ही बाजूंची जोडी दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कोण आहे? लंब म्हणजे किती माप? 90. आणि आणखी काय दिसते बघा, कोण A हा काय सामायिक दिसतो त्यात, त्याच्यावरून आपल्याला इथं कसोटी लावता येते. सिद्ध चालूया. आता शिरोलंबावर आपल्याला इथं खुणा करताना जरा थोडीशी अडचण येते, कारण शिरोलंब जे आहेत ते एकमेकांना O बिंदूत छेदतात. त्यामुळे CF आणि B हे समान आहेत हे दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण इथं खुणा करूया. म्हणजे फक्त एवढा भाग नाही, तो पूर्ण भाग इथं विचारात घ्यायला लागणार. आणि हा इथं 90 दिलेला आहे. कोणते त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायला लागणार? ABE. सिद्धता. त्रिकोण ABE व त्रिकोण कोणता? ACF. त्रिकोण ACF मध्ये आपण 3 घटक शोधायचे. पहिला घटक आपल्याला दिलेला आहे, शिरोलंब समान आहेत. पहिला ABE त्रिकोणाची कोणती बाजू? BE. या त्रिकोणाची BE बाजू शिरोलंब आहे, याचे समान त्या त्रिकोणात कोणता? CF. शिरोलंब समान दिलेला आहे. लिहू शकता इथं, कारण शिरोलंब हे समान दिलेलं आहे प्रश्नात. दुसरी गोष्ट, लंब म्हणजे काय? 90. इथं कोण मिळतो आपल्याला? कोण E. कोण E म्हणण्यापेक्षा इथं 3 अक्षर नाव लिहिलं गरजेचं आहे. इथं A चालतं आहे 1 अक्षर, इथं 3 अक्षर लिहूया.
कोण BEA किंवा AEB असं म्हटलं जाते, कोण AEB शी समान, AEB शी समान कोणता इथं 90 मापाचा कोण आहे, आणि इथं काय AFC, कोण AFC प्रत्येकी किती 90 अंश, कारण लंब आहे, लंब म्हणजे 90 लिहू शकतो. तिसरा घटक जो आहे हा जो कोण A आहे या दोन्ही त्रिकोणांचा आहे की नाही बघा, त्रिकोण A, दोन्ही त्रिकोणांना कोण A सामायिक आहे, कोण A बरोबर कोण A, याला काय म्हणले सामायिक. याच्यावरनं इथं खुणा करू शकता तुम्ही, हा घटक घेतलेला आहे, इथं 90 घेतला आहे आणि ही बाजू घेतली, याच्यावरनं बघा कसोटी कोणती लागते किंवा गृहीतक कोणतं लागते, इथं 90 आहे, ही खूण इकडे यावरला केलं तर चांगली गोष्ट होईल, तुम्हाला लगेच पटकन समजेल, नाही केलं चालेल. कोणती को बा गृहीतक लागते, आणि म्हणून त्रिकोण AB शी एकरूप त्रिकोण ACF कोणती गृहीतक लागते, को बा, कारण सलग दोन कोण आहेत आणि त्याच्या पुढची बाजू, या गृहीतकाने काय होतात समान. म्हणजे पहिला प्रश्न झाला, हे बघा कोण आणि ही बाजू, कोण आणि ही बाजू, हे घटक घेतले. दुसरा प्रश्न आहे AB शी समान AC दाखवायचे आहेत. आता हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळले की ह्या त्रिकोणाची राहिलेली बाजू एक बाजू आहे AB आणि या त्रिकोणाची AC, आणि म्हणून एकरूप त्रिकोणाच्या राहिलेल्या संगत बाजूंच्या जोड्या, कारण एकच बाजू वापरल्या, दोन जोड्या शिल्लक आहेत, संगत बाजूंच्या जोड्या कशा असतात समान असतात, जोड्या समान असतात. त्यापैकी दोन जोड्यांची काही गरज नाही, एकच जोडी लागते. तर 90 मापाच्या कोणासमोरील बाजू AB आहे आणि या दुसऱ्या त्रिकोणात 90 मापाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण कोणता आहे AC आहे, आणि म्हणून AB बरोबर AC. अशा रीतीने हे साध्य सिद्ध झालं. या ठिकाणी थांबूया आणि पुढील गणित पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.